बऱ्याच दिवसानंतर आपल्या टाटा गाडीचा इंजनचा आवाज ऐकलाय, असा सुकून भेटलाय। आपल्या गर्दी पाहू शकता, फुल शॉर्टकट चाललाय। आपण पण अशी जागा पकडू येतात। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे इंदापूरमध्ये। आज आपण एसटीने प्रवास करणार आहोत। आज आपण इंदापूरवरून चाललेलो आहोत सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर करणार आहोत। तुम्ही जर अगोदरचे सबस्क्रायबर्स असाल, लॉकडाऊन जेव्हा उघडलं होतं तेव्हा आपण निघालो होतो गाणगापूरला, पण बॉर्डर बंद असल्यामुळे आपल्याला जाता आलं नव्हतं। फक्त आपलं अक्कलकोट झालं होतं। आणि या ठिकाणी पाहू शकता किती शांत शांत असं इंदापूर आहे। लहानपणी मी प्रवास करायचो ना, एसटीने असू द्या किंवा ट्रकने वगैरे, आम्ही गावाला जायचो तेव्हा बायपास वगैरे काय नव्हता, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक असायचं नाही तर इंदापूरमध्ये ह्या रोडला। पण आता बघा, बायपास झाल्यामुळं तुम्हाला गाड्या जास्त दिसणार नाही। या ठिकाणी पाहू शकता किती शांत शांत आहे। नाहीतर ह्या टायमिंगला सुद्धा किती हेवी गाड्या असायच्या। इंदापूरकरांना चांगलं माहिती आहे। पण स्टँडला जाऊयात आणि तिथून पुढे मग आपला प्रवास सुरू करूयात। ऍक्च्युली आमचा प्लॅन वेगळा होता, काल आम्ही जाणार होतो दुसरीकडे, पण ठरलं दुसरीकडे। असं काहीच झालेलं आहे। तर मंडळी, हे आहे बघा इंदापूर बस स्थानक, पण त्याचा काय बोर्ड दिसत नाहीये। आपण एकदम सकाळ सकाळी आलेलो आहोत। बसण्यासाठी पण चांगली सुविधा आहे इथे। सोलापूर गाडी लागली बघा, ही ठाणे हैदराबाद गाडी आहे। जागा आहे का नाही माहित नाही। तर आता एक गाडी गेली जी होती ठाणे हैदराबाद, पण त्या गाडीमध्ये अजिबात जागा नव्हती। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की चहा वगैरे घेऊयात, बिस्किट। आपले व्लॉगर अक्षय इंगळे, अरे तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली, आम्ही लहानपणापासून मित्र आहोत। तर ह्याने सुद्धा चॅनल चालू केलेला आहे, छानपैकी असा महाराष्ट्र दौरा यांनी केलेला आहे आणि खूप छान, म्हणजे सुरुवातीपेक्षा खूप छान करायला लागला तो। खूप म्हणजे फरक पडलेला आहे व्लॉगिंग मध्ये त्याच्या, आणि बेस्ट करतोय बरं का तो। नक्की याच्या चॅनलला व्हिजिट द्या, अक्षय इंगळे। चहा घेऊयात आणि मग पुढे प्रवास करूयात। ही बघा, ही गाडी आलेली आहे बार्शीवरनं, स्वारगेटला चालली आणि त्याच्या शेजारीच एकदम आपली नवी कोरी म्हणजे एकदम रिकामी अशी आपल्याला गाडी भेटलेली आहे। एकदम रिकामी म्हणजे कोणच नाहीये, पुढचं पण सीट आहे, मस्त प्रवास होऊ शकतो। आपण सोलापूर पर्यंत जाणार आहोत। ही गाडी पुढे सोलापूरवरून उमरग्याला जाणार आहे। चला बसा अक्षय दादा, कुठं बसता? बस पुढं बसायचं तर बस। अरे बस रे, शूट कर तू आज। भावी युट्यूबर्सला प्राधान्य द्यायला पाहिजे, त्याला पण आवडायला लागले बरं का, म्हणजे पुढं बसायला, आहे का नाही? बस बस, गाडी रिकामीच आहे पूर्ण एकच प्रवासीत। नाही, हा व्हिडिओ स्पॉन्सर बाय अक्षय इंगळे। तसं काय नाहीये, मित्र आहे, TTM आहे आमचं। ही गाडी आता BS3 आहे का BS4 आहे, आता तुम्हीच कॉमेंट करून सांगा। BS6 तर अजिबात वाटत नाहीये। व्यवस्थित पोहोचवलं आपल्याला गाडी, त्यात काय विषय नाहीये। टार्गेटला गाडी बघा, फुल गाडी एकदम। आपल्या सूर्यदेवतांचं दर्शन होत आहे। बऱ्याच दिवसानंतर एसटीचा प्रवास करतोय। तर मला वाटतं की बारामतीला गेलतो मी, तेव्हाच ब्लॉग केला होता आपला बारामती बस स्थानकाचा। पुन्हा एकदा गेलतो, तो आपण तिथे एक रात्र काढली होती बारामतीमध्ये। त्यानंतर मी एसटीचा प्रवासच केला नाहीये। त्याच्यानंतर आपले कंटिन्यू ट्रिपा चालू झाल्यात आणि बघूया आता आणखीन जर ट्रिप आली तर ट्रिप सुद्धा करणार आहोत आपण। फक्त माझा विचार आहे की प्रवास थांबायला नको, ट्रिप आली तर ट्रिपचा करूयात, जरी नसली तरी काही प्लॅन आहे माझ्याकडे, ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। तर आपला मित्र शिवाईचा शूट घ्यायला गेलाय, त्याला म्हणलं जा पुढं, तू घे म्हणलं शूट, कारण की कॉन्फिडन्स वाढणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये। जेव्हा तुम्ही कुठं बाहेर पब्लिकमध्ये व्लॉग करता तेव्हा तुमची डेअरिंग हीच खूप महत्त्वाची। बऱ्याच गाड्या येतात पण सगळ्या गाड्या फुलच आहेत। हे बघा, आपले चालक दादा आलेले आहेत, आता निघती लगेच गाडी। टाइम तुम्हाला सांगायचा राहिला होता, बरोबर 6:58 झालेत। चला आता डायरेक्ट सोलापूरमध्ये। हा ना, ए रस्ता सांग रे अक्षय। तर मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आपल्या टाटा गाडीचा इंजनचा आवाज ऐकलाय, असा सुकून भेटलाय। कारण की कंटिन्यू आपण अशोक लेलँडच्या गाडीमध्ये प्रवास करत होतो, त्यामुळे त्या गाडीची पण सवय झाली होती। जे टाटावाले फॅन आहे ते खुश झाले असतील। हा इंदापूर बायपास आहे आणि इथं नक्की मला तेच समजत नाही की इथं खालनं जमिनीच्या खालनं रस्ता करता येत का ब्रिजवरनं करता येत, तेच समजत नाही इथं।
असं वाटतं दोन्ही पण खर्च आहेत काय. तर हा आमचा स्टॉप असायचा. इकडे बघा, इकडे करमाळ्याला जातो रस्ता आणि इकडे आमच्या गावाला जाता यायचं. तर या ठिकाणी आम्ही उतरायचो आणि इथून मग करमाळा गाडी किंवा नगर गाडी किंवा जे गाडी भेटेल ती ट्रक वगैरे काय तर जेऊरपर्यंत जायचो किंवा मग कुंभेस फाट्यापर्यंत जायचो आम्ही. तिथून मग आम्ही गावामध्ये जायचो आणि आता हे पुढं स्टँडला जाईल गाडी. बाकी रस्ता वगैरे बघा ना किती छान केलेला आता. तर आला आहोत आता टेंभुर्णीमध्ये आणि टाईम झाला आहे बघा 7:30 वाजल्या जवळजवळ. अक्षय, करमाळ्याला जायचं का? काय स्वच्छता ठेवली बघा ना, क्लीन एकदम. डुकरं म्हणा ते आहेत फॅन्ड्री वगैरे तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे कंटिन्यू, पण स्वच्छता ठेवली हे महत्त्वाचं आहे. आता खूप कचरा असतो, खूप. थम्सअप. तर मंडळी मोहोळमध्ये आलो आहोत आणि चांगला डुलका झाला, एक झोप लागली मस्तपैकी. काय नाही, आता एक अर्धा तासात पोहोचून जाईल सोलापूरमध्ये. नाश्ता करून पुढे निघूयात आपण. तर मंडळी पोचलो आहोत सोलापूरमध्ये. आपण साधारण किती वाजता निघालो होतो अक्षय? 7च्या दरम्यान निघालो होतो आणि टाईम बघा आता 9:15 झालेत. आता इथं नाश्ता करूयात आपण. 2 ठिकाणी छान नाश्ता भेटतो. तुला काय खायचं, साऊथ इंडियन खायचं का आपला महाराष्ट्रीयन? तुम्ही जे स्पॉन्सर कराल ते. स्पॉन्सर तो आहे, मी नाही आहे. नाही तसं काय नाही आहे, TTMM आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर सोलापूर स्टँडमध्ये आलो आहे आणि फुल पॅक झालेलं आहे बस स्टँड. इकडून पण गाड्या येतात आहेत, इकडून पण गाड्या जातात आहेत. हे बघा, अक्कलकोट सातारा वाई. तर हे हॉटेल श्री दत्त आहे आणि इथं आम्ही नाश्ता करतो आहे. पुढे एक हॉटेल आहे जे की स्पेशल साऊथ इंडियन आहे आणि भाऊला पण पुरी भाजी. नाश्ता घेतला आम्ही, पुरी भाजी. म्हटलं सर आणखीन इडली वगैरे घेऊ. काय लागलं तर घे आणखीन, स्पॉन्सर तूच आहे. या मंडळी नाश्ता करायला. तर मंडळी नाश्ता वगैरे करून आलेलो आहोत आणि आता बघूया गाडी काय इथंच लागते शेवटच्या प्लॅटफॉर्मला आणि जास्त काय लांब नाही, फक्त 50 किलोमीटर इथून अक्कलकोट. तर चला निघूयात, जी गाडी भेटते त्या गाडीने आपण जाऊयात. ही गाडी लागली कुर्डवाडी कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा. अक्कलकोटवरून जाते ही गाडी. जाऊयात अक्कलकोट. चला. अरे बोलूया का? यो यो यो. आपण पुढे बसूयात. काय गरम व्हायला लागले बापरे, जबरदस्त. म्हणजे टोटल जो डिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 120 किलोमीटरचा. पण आपल्याला अक्कलकोटमध्ये साधारण आपण मला वाटते प्रसाद घेऊनच जाऊ आपण अक्कलकोटमधून, कारण की गाड्यांचं शॉर्टेज असणारच आहे अक्कलकोटमधून गाणगापूरसाठी. आणि बऱ्याच दिवसानंतर असं कॅबिनमध्ये बसलोय, ते पण आपल्या जुन्या ST मध्ये. कुर्डवाडीवरून ही गाडी 8 वाजता सुटते आणि पुढे मग अक्कलकोट मार्गे गुलबर्ग्याला जाते. सोलापूरमध्ये हिचा टायमिंग आहे बघा 10:03. अक्कलकोट सोलापूर स्टेशन आले. तर रेल्वे होती ती काढून टाकली वाटतं बहुतेक. बघा या ठिकाणी रेल्वे होती.
वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण भाग येतो हा. सगळी गाडी वळसंगला खाली झाली. स्वागत आहे मंडळी तुमचं श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोटमध्ये. बोला श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी अगोदर जुनं बसस्थानक होतं. जे अगोदरचे माझे व्लॉग होते त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं, पण कदाचित आता ते मी अपलोड करेल का नाही माहित नाही. पण त्यामध्ये तुम्हाला जुनं बस स्टँड पाहायला भेटेल. आणि सध्या तात्पुरतं बस स्टँड केलेलं आहे आणि नवीन बस स्टँडचं काम सुरू केलेलं आहे अक्कलकोटमध्ये. फायनली किती वर्षानुवर्ष ते तसंच होतं बस स्थानक. स्वामींच्या दर्शनाला जाऊयात. बघूया आता इथून साधारण फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, एवढं पण नसेल कदाचित. रिक्षा वगैरे पण भेटतात तुम्हाला जाण्यासाठी. सोलापूर पासून अक्कलकोट पर्यंत रस्ता विचारचाल तर एकच नंबर रस्ता झालेला आहे. फक्त जिथं आपण यू टर्न मारून येतो पुला खालून थोडंसं तिथं रस्त्याचं काम चालू आहे. बाकी एकदम मस्त रस्ता झालेला आहे. मंदिरापाशी आलेलो आहोत आणि इथूनच भरपूर मोठी अशी लाईन दिसते दर्शनासाठी. दर्शन वगैरे घेतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो. गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं பாலினை தூட்டும் தாயினும் சாலப்பரிந்து நீ பாலினை தூட்டும் தாயினும் சாலப்பரிந்து நீ. तर मंडळी पूर्ण रुद्राक्षांमध्ये बनवलेले आणि ते पण पंचमुखी रुद्राक्ष आहेत सगळे. पाहू शकता. तर मंडळी दर्शन झालेलं आहे आणि पुन्हा आपण स्टँडकडे निघालेलो आहोत. दर्शन छान झालं. पहिलं वाटलं आम्हाला खूप गर्दी आहे, दर्शनाला वेळ लागेल, पण तसा काय वेळ वगैरे लागला नाही. खूप छान असं दर्शन झालंय. एवढी गर्दी बघा स्टँडला. आणि आता जस्ट एक गाडी गेली आमच्या पुढं. गाडी मिस केली. तुला पुढे जा म्हणलं होतं, एसटीच्या पुढे जाऊन थांब म्हणलं होतं. मी रिक्षाच्या पुढे गेलो. जाऊ दे, आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. टाइम किती झाले? आता टाइम झाला जवळजवळ 1 वाजलेत. आता पाहूया आता किती वाजता गाडी भेटते आपल्याला. तर या ठिकाणी गाणगापूर गाडीचं वेळापत्रक आहे बघा. आपली ही गाडी गेलेली 12:15ची गाडी होती मगाशी. ही गाडी गेली आता ही 1:45ची गाडी आपल्याला. आपल्या गर्दी पाहू शकता. फुल शॉर्टकट चाललाय. आपण पण अशीच जागा पकडू येतात. तर आपली गाडी 1:45 वाजता आहे आणि आता ही गाडी लागली बघा. ही आहे अफजलपूर. या गाडीमध्ये आपण जाऊ शकतो अफजलपूरपर्यंत, पण तिथून बघूया परत गाडी भेटेल नाही भेटेल माहीत नाही. तिथून 27 किलोमीटर आणखीन अफजलपूरपासून. त्यामुळे बसूया 1:45 वाजेपर्यंत थांबूया. नाहीतर इकडं पण जागा नाही तिकडं पण जागा नाही, असं नको व्हायला. जायचं काय करायचं थांबूया. फायनली म्हणजे आपल्याला जागा भेटलेली आहे. काही सजुगाड करावं लागलं, नाही तर जागाच भेटली नसती. तर गाडी बघू शकता फुल झाली एकदम. आणि ही गाडी आहे कुर्डवाडी. पाहिला असं मी मागाशी वेळापत्रक. कुर्डवाडी ते गाणगापूर आणि 70 किलोमीटर अंतर आहे. पोचून जाईल आपण. निघतो आता आपण अक्कलकोटमधून निघतोय. टाईम बघा झालेला आहे 1 वाजून.
दुधनी. इथूनच आपण अगोदर जेव्हा आलो होतो तेव्हा इथूनच आपण रिटर्न गेलो होतो. आपल्याला पुढे बॉर्डर क्रॉस करून जाता आलं नव्हतं कोरोनामध्ये. आणि आता त्याच्यानंतर आत्ताशीच चाललो आहे. तेव्हा जेव्हा गेलो होतो त्याच्यानंतर आत्ता चाललो आहे परत. छान अशी झोप लागते. झोप लागली अक्षय आता. झोप लागायला लागली आम्हाला. असं गाडी चालवताना असं काय थोडीशी हे होत नाही. पण असं बसलो ना की मोठा बिझनेसमॅन बनणार आहे. एवढ्या कमी वयात तो धंदा करतोय. कितीला आहे रे बाळा? कितीला आहे? घ्यायची का? दे. एवढं उन्हाचं करतोय काम बिचारा. खुश का? तांब्याच्या बाटलीत पाणी भरतोय. एवढा एक अनुभव आला मित्रांनो मला की एवढं फिरलो ना मी विशाखापट्टणम वगैरे. म्हणजे सगळं पार नॉर्थला गेलो, साऊथला गेलो. जेव्हा जेव्हा मी ह्याच्यात पाणी पिलोय ना कंटिन्यू, म्हणजे पाणी कुठलंही असू द्या, ह्याच्यात टाकलं नाही की काय होतं काय माहिती. इथं पण एकदा पण पाण्यामुळे आजारी पडलो नाही मी. असं म्हणजे घसा दुखला नाही, काय झालं नाही. मी पण तुम्हाला सजेशन देईल की तांब्याची बॉटल वापरत जावं. जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, घरी जरी असला तरी तुम्ही तांब्याच्या पाण्यातनं आपलं तांब्याच्या बाटलीतनं बॉटलमधून पाणी पित जावं. छान आहे. तांब्याच्या पाण्यात बाटली पित जावं. बरं वाटलं गार गार जरा पायावर पाणी पडलं तर. टोपी टाक आणि घे डोक्यावर टोपी. अशी झोप लागायला लागली ना आता असं वाटतं की डायरेक्ट गाणगापूरमध्ये जाऊन व्हिडिओ चालू करावा. तिथं बघूया काय होतंय, काय मुक्कामाचं होतंय का काय. मला तर वाटतं आराम करावा. नंतर मग संध्याकाळी वगैरे आरती वगैरे करून पुन्हा सकाळी निघताना एकदा दर्शन घ्यावं. काय असेल ते पुढे तुम्हाला पाहायला मिळतं. आपण क्रॉस करतोय आता. बॉर्डर लागलीच आपल्याला. आता आपण महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये एंट्री करतोय. हे बघा इथं बॉर्डर आपण क्रॉस करून आलेलो आहोत. कर्नाटक सुरू झालेलं आहे आणि तर चहा नाश्त्यासाठी गाडी थांबलेली. एक 10-15 मिनिटाचा स्टॉप आहे गाडीचा. बाकी अक्षय आता काय खायचं काय प्यायचं, चहा वगैरे. तर हे बल्लुर्गी गाव आहे. बल्लुर्गी जरा चहा पाणी. चहा तर काय एवढ्या उन्हाचं नको वाटतंय. बघूया काय भेटते. भूक आता थोडी लागायला लागली. विचार केला बघा भूक नसताना खाणं म्हणजे ते नको वाटलं. आपल्यापेक्षा ज्याला जास्त भूक लागली तो आपल्या जागी प्रसाद खाईल. मस्त भजी प्लेट घेतली आम्ही. ही एक भजी प्लेट आहे आणि मस्त गरम गरम भजी आहेत. दादा कांदा भेटला असतं तर बरं झालं असतं. मंडळी हे आलेलं आहे अफजलपूर. चला चला सर का जरा. फायनली मंडळी पोहोचलो आहोत आपण आता गाणगापूरमध्ये. आता इथून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. बरोबर 4:15 वाजता पोहोचलो आपण गाणगापूरमध्ये. ही कमान आहे श्री दत्त महाद्वार. शेवटी पोचलो आहोत आपण श्री दत्त महाराजांच्या पावनभूमीत गाणगापूरमध्ये. आणि बऱ्याच म्हणजे जवळजवळ 2-4 वर्षानंतर आलेलो आहे मी इथं. आणि समोर बघा दत्त महाराजांचं मंदिर. शिवोहम 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 चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर मंडळी दर्शन घेतो आम्ही आणि मग भेटतो तुम्हाला. बहुतेक गर्दी कमी आहे आता, त्याच्यामुळे लगेच दर्शन होऊन जाईल आपलं. बघू शकता दर्शनाची लाईन सकाळी 3 ते रात्री 7:30 पर्यंत. ते बघा मंडळी मंदिराच्या इथे बरं काही दर्शनाची लाईन आहे ही सगळी. इथं बघा सगळ्या बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत लोकांनी. स्वच्छता ठेवायला पाहिजे बरं का. आणि लोकांनी पण थोडीशी जाण ठेवायला पाहिजे आपण कुठे आहे. हे बघा सगळं प्लास्टिक दिसेल तुम्हाला. स्वच्छता ठेवायला पाहिजे सगळे. आपण कुठं आहोत ते पण लोकांना समजायला पाहिजे. काय बोलायचं आता.
एखादं डस्टबिन वगैरे असं काहीतरी ठेवायला पाहिजे या ठिकाणी. इकडे पण दर्शन लाईन आहे. जेव्हा जास्त लोक असतील तेव्हा या ठिकाणी दर्शन लाईन वगैरे सोडत असतील. शिवोहं 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 चिदानन्दरूपं शिवोहं 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 शिवोहं. फायनली म्हणजे दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झाले. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, बाहेर तुम्ही रेकॉर्ड करू शकता. बाहेरचं तुम्हाला दाखवलं. पण तुम्हाला खरंच दर्शन घ्यायचं असेल तर नक्की या. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला डोकून बघावं लागतं. तेव्हा दत्त महाराजांची मूर्ती दिसते. एका सेकंदासाठी एवढं भारी वाटलं ना, म्हणजे असं वाटलं जसं काही बस सार्थकीच झालं असं मन प्रसन्न झालं माझं. तर बरंच वेळ झालं, लक्षातच नाही मला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. जेवायला बसले आम्ही, जेवण होत आलं आमचं. तेवढी काय भूक नव्हती म्हणून एकच राईस प्लेट घेतली. एकामध्ये दोघांचं भागलं. मस्त छान आहे. छान आहे राईस प्लेट. छान आहे. तर उरकूयात आणि ब्लॉगचा आपण एंड इथंच करूया. तर फायनली मंडळी निघालो आहोत आपण आता स्टँडकडे. दर्शन वगैरे झाले. तुम्ही घाम बघू शकता. घामाने ते जे लावलं होता गंध तो सगळा विरघळून गेलेला आहे. त्याच्याकडे इग्नोर करा. तर आता जाऊया आपण स्टँडकडे. टाईम झालाय बघा, बरोबर 6 वाजत आलेत. आता माहीत नाही गाडी भेटते का नाही, काय कसं काय होतंय ते पुढे बघणार आहोत आम्ही. तर हा ब्लॉग आपण इथं संपूयात. भेटूया आपल्या अशा आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, संपूर्ण प्रवास कसा वाटला, दर्शन कसं वाटलं एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. टेम्पोची रोड ट्रिप नक्कीच होईल जर भेटलीत तर. बाकी नाहीतर मग असा आपला कंटिन्यू प्रवास होत राहणार आहे. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या अशाच आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. बोला श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय. आता मी परतीच्या प्रवासामध्ये आहे. गाणगापूरमध्ये आम्ही थांबलो बऱ्याच वेळ, पण तिथून काही गाडी नव्हती. डायरेक्ट सोलापूर किंवा अक्कलकोटला सुद्धा गाडी नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं पुढं आम्ही कमानीपाशी आलो आणि तिथून आम्हाला डायरेक्ट दादा भेटलेत. त्यांनी आम्हाला अक्कलकोट बायपासपर्यंत सोडतात आहेत आणि एकदम असा छान असा प्रवास होता आमचा. मग अक्षरशः कसं वाटतं ॲडव्हेंचर प्रवास आहे. आणि मस्तपैकी समोर बघा सनसेट होतोय.